रात्रीचं जेवण झाल्यावर रवी आणि मंदार बैठकीत येऊन बसले. ठरल्याप्रमाणे मंदार आज तो अप्रिय विषय रवीसमोर काढणार होता, पण त्याची बोलण्याची हिंमत होत नव्हती. बैठकीच्या दाराशी चारू उभी होती. मंदार तो विषय काढायला घाबरतोय हे पाहिल्यावर तिने मंदारला बोलण्याची खूण केली. शेवटी मंदार धीर एकवटून चाचरत म्हणाला, दादा, तुला एक सांगायचं होतं. मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितला आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय. काय? आम्ही म्हणजे मी, चारू, आमची मुलं. शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार? रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहतच राहिला. हो दादा, अरे मुलांनाही शाळा जवळ पडेल, शिवाय मुलं आता मोठी होत आहेत. चारूचंही फ्रेंड सर्कल मोठं झालंय. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. स्वतंत्र झालं की आम्हालाही आमच्या जबाबदाऱ्या समजतील, नाही का? ते ऐकून रवी सुन्न झाला. त्याने रेखाला हाक मारली. रेखा, बघ गं, हा मंदार काय म्हणतोय. रेखा बाहेर आली. ऐकलं का रेखा, हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतोय. काय? भाऊजी, अहो तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? अहो काय कमी आहे इथे? घर मोठं आहे, सगळ्यांना प्रायव्हसी आहे, अजून काय हवं? रेखाचा बोलता बोलता गळा दाटून आला. चारू तिथेच उभी होती. ती पटकन पुढे आली. अहो वहिनी, वेगळं होतोय म्हणजे फक्त आम्ही वेगळ्या घरात राहणार आहोत. मनाने तर आपण एकत्रच आहोत. वेगळं राहण्याने संबंध थोडे तुटणार आहेत. एकमेकांकडे आपलं येणं जाणं सुरूच राहील. रेखाने तिच्याकडे रागाने पाहिलं. तशी मंदार आणि चारूमधल्या कुजबुजीतून काहीतरी बेत शिजतोय यात कुणकुण लागली होतीच. पण एवढा मोठा निर्णय चारू घेईल असं तिला वाटलं नव्हतं. मंदारला नाही तर हिलाही वेगळं व्हायचं हे तिच्या लक्षात आलं, आणि कितीही समजावलं तरी ती ऐकणार नाही हेही तिला माहीत होतं. तुम्हाला काय वाटेल ते करा, ती रागाने बोलली आणि किचनमध्ये निघून गेली. 2 दिवसांनी मंदारने आपलं सामान ट्रकमध्ये घालून शिफ्ट केलं. सगळ्यात अवघड गेलं ते मुलांना समजावणं. मुलं रवी काकाचं घर सोडायलाच तयार नव्हती. रवीच्या मुलांची त्यांचं एवढं संख्य होतं की एकमेकांशिवाय ती जेवणसुद्धा करत नसायची. सोबत खेळणं, सोबत अभ्यास करणं, यामुळे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. निरोप घेताना ती एकमेकांना सोडत नव्हती. रवीची मुलं हे काका राहू द्या ना त्यांना इथेच, आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय, असं म्हणत होती. रडारडी सुरू झाली तशी चारूने आपल्या मुलांच्या पाठीत धपाटे घातले आणि बळजबरीने त्यांना कारमध्ये बसवलं. फ्लॅटमध्ये आल्यावर चारूने सगळं सामान व्यवस्थित बसवलं. मग मंदारला म्हणाली, कसलं मोकळं मोकळं वाटतंय मंदार. शेवटी आपलं घर ते आपलं घर. किती स्वातंत्र्य आहे बघ इथे. केव्हाही झोपा, केव्हाही उठा, वाटेल तेवढा TV पहा, नाही तर मोबाईलशी खेळत बसा, कोणी काही म्हणणार नाही. आता आपण काही खायला करू शकतो. मी माझ्या कितीही मैत्रिणींना बोलावू शकते, पार्ट्या करू शकते. चारू, दादाकडेही आपल्याला खूप स्वातंत्र्य होतं. तिथेही तू सकाळी 9 पर्यंत झोपायचीस, रात्री 11 पर्यंत TV बघायचीस. तिथेही तू तुझ्या मैत्रिणींना, पार्ट्यांना बोलवायचीस. कधी कुणी तुला अडवलं नाही. अरे पण शेवटी ते रविदादाचं घर ना, नाही म्हटलं तरी बंधनं येणारच. मंदार काही बोलला नाही. चारूचा हा निर्णय त्यालासुद्धा पटला नव्हता, पण तिच्यासमोर त्याचं काही चाललं. रात्री झोपताना मंदारला आठवलं, त्याचं लग्न झाल्यावर 6 महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारूने मंदारवर दडपण आणलं होतं. पण तू आलीस आणि 6च महिन्यात एका घराची 2 घरं केलीस. असं होईल आणि लोक तुलाच नावं ठेवतील, तेव्हा वर्ष होऊन जाऊ दे, मग बघू, असं सांगून मंदारने तिला गप्प केलं होतं. वर्ष संपता संपता चारू गरोदर राहिली आणि तो विषय बारगळला. चारूला आईवडील नव्हते. एक भाऊ जर्मनीत होता तर बहीण पुण्यात होती. चारूचं पहिलं बाळंतपण पुण्यात माझ्याकडे करू असं तिच्या बहिणीने सांगितलं होतं. पण 7वा महिना उलटला तरी तिचा फोन आला नाही, म्हणून चारूनेच तिला फोन लावला. बाळंतपणाचा विषय काढताच ती म्हणाली, अगं चारू, जरा गडबड झाली आहे. रोटरी इथून एक्सचेंज प्रोग्राममध्ये फ्रान्सच्या 2 मुली माझ्याकडे वर्षभर राहायला येत आहेत. त्यांच्यासाठी घराचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे. घरात इतका पसारा आहे की तुला इथे राहणं मुश्किल. तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं तू तुझं बाळंतपण तुझ्या सासरे केलेलं उत्तम राहील. मात्र पुढच्या बाळंतपणाला माझ्याकडे नक्की ये, तेव्हा मी तुला हक्काने पुण्याला घेऊन येईन. पुण्यात दूरच्या देशातल्या मुलींसाठी आपल्या बहिणीने सख्या बहिणीला झटकून टाकावं, ही गोष्ट चारूच्या मनाला खूप लागली. ती रडायला लागली. मंदारने ती गोष्ट रेखा वहिनीला सांगितली. वहिनीने चारूला जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं वेडे, रडतेस कशाला, मी आहे ना. हे तुझं माहेरच आहे असं समज. आपण करू सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. चारूची डिलिव्हरी झाली. सिझेरियन झालं. प्रतीक्षाचा जन्म झाला. प्रतीक्षा वर्षाची झाली आणि चारूच्या अंगात समाजसेवेचं वावर संचारलं. 1 वर्षाच्या प्रतीक्षाला रेखा वहिनीवर सोपून चारूच्या महिला मंडळाच्या मीटिंग्स, कार्यक्रम सुरू झाले. आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व
यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. वर्तमानपत्रात तिचे फोटो झळकू लागले. तसं चारूचं घरातलं लक्ष कमी झालं. स्वतःची 2 मुलं आणि चारूची मुलगी सांभाळताना रेखावहिनींचा दिवस कधी उलटायचा ते कळायचं नाही. पण रेखावहिनींनी कधीही तक्रार केली नाही. उलट ती 4 चौघात चारूचं कौतुक करायची. चारूच्या महिला मंडळात अशाच महिलांचा समावेश होता ज्यांनी आपल्या सासू-सासऱ्यांना हाकलून दिले किंवा त्या स्वतःच एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्या आहेत. चारूच्या संयुक्त कुटुंबाबद्दल त्या तिची चेष्टा करायच्या. मग चारू मंदारवर आगपाखड करायची. मंदारला बायकोचं वागणं खटकायचं. तो ते बोलूनही दाखवायचा. अशावेळी रेखावहिनीच त्याला समजवायची. प्रतीक्षा 2-2.5 वर्षाची होत नाही तर चारू परत एकदा गरोदर राहिली. पहिले सिझेरियन झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला 6व्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितला. वचन दिल्याप्रमाणे आपली बहीण आपल्याला बाळंतपणासाठी पुण्याला घेऊन जाईल अशी चारूची अपेक्षा होती. पण याही वेळी तिने बहाणे केले. चारू, माझे म्हातारे सासू-सासरे माझ्याकडे आलेत आणि रोटेशननुसार 6 महिने ते इथेच राहणार आहेत. त्यांचं करूनच माझा जीव मेटाकुटीला येतो. तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही. तू म्हणत असशील तर मी येते तुझ्याकडे. तेवढीच सासू-सासऱ्यांपासून माझी सुटका. चारूने मंदारला याबाबत विचारलं. तिची बहीण आली की करणार काहीच नाही, पण रेखावहिनींवरच तिची सरबराई करण्याची वेळ येईल हे मंदार जाणून होता. त्याने सपशेल नकार दिला. रागावलेली चारू 2 दिवस त्याच्याशी बोलली नाही. योग्य वेळी चारूची डिलिव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला. मागच्या वेळेप्रमाणेच याही वेळी रेखावहिनीने तिची खूप काळजी घेतली. प्रसाद 5 वर्षाचा झाला आणि प्रतीक्षा 8 वर्षाची. झाल्यावर मात्र चारूने मंदारचे ऐकले नाही. रविदादा आणि रेखावहिनीपासून त्याला वेगळं करूनच तिने मोकळा श्वास घेतला. पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगू लागली. वेळेवर डबे न मिळणे, जेवण न मिळणे, त्यामुळे उपवास घडणं असे प्रकार सुरू झाले. त्या अपार्टमेंटमध्ये मुलं होती, पण ती आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून बसायची. अख्ख्या अपार्टमेंटमध्ये कोणी कुणाशी बोलायचं नाही. त्यामुळे मुलांना जेलमध्ये असल्यासारखं वाटू लागलं. चारूचं समाजसेवेसाठी सातत्याने बाहेर राहणं मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक होऊ लागलं. मंदारची चिडचिड होऊ लागली. चारूसोबत त्याचे वारंवार खटके उडू लागले. मुलांना रेखा काकूच्या चवदार जेवणाची सवय झालेली. त्यांना चारूच्या हातचं बेचव जेवण आवडायचं नाही. साहजिकच चारूच्या स्वयंपाकाची तुलना त्यांनी रेखा काकूबरोबर केली की चारू चिडायची. मुलांना फटके लगवायची, नाहीतर शिक्षा करायची. तिची स्वतःचीही खूप धावपळ व्हायची. समाजसेवा आणि घरकाम यांचा ताळमेळ बसवणं तिला कठीण होऊन बसलं. शेवटी तिने स्वयंपाकासकट सगळ्या घरकामासाठी बाई लावून घेतली. यामुळे तिला तर फुरसत मिळू लागली, पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली. कारण बाईच्या वेळानुसार त्यांना तडजोड करावी लागत होती. बाई ज्या दिवशी खाडे करायची त्या दिवशी तर त्यांचे फारच हाल व्हायचे. वरून चारूला काही बोललं की ती त्यांच्यावर संतापायची. थोडक्यात चारू वगळता कुणालाही या अशा स्वातंत्र्यात आनंद वाटत नव्हता. नको तो निर्णय घेतला गेला होता. त्याची शिक्षा भोगणं भाग होतं. मंदार अधूनमधून रविदादाकडे जाऊन यायचा. तेव्हा रविदादा आणि रेखावहिनी त्यांची अगत्याने चौकशी करत. पण आपली होत असलेली परवड त्यांना सांगायला मंदारला धीर व्हायचा नाही. वेगळं झालं की आपले संबंध थोडे तुटणार आहेत असे ठणकावून म्हणणारे चारू मात्र वेगळं निघाल्यापासून एकदाही रेखावहिनीकडे गेली नव्हती की तिने कधी तिला आपल्या घरी बोलवलं नव्हतं. स्वातंत्र्याचे 7-8 महिने निघून गेले आणि एक दिवस चारू आजारी पडली. ताप उतरेना म्हणून टेस्ट केल्यावर टायफॉईडचं निदान झालं. मंदारने चारूला दवाखान्यात ॲडमिट केलं. भरीस भर म्हणून स्वयंपाक आणि घरकाम. बाईने लग्नासाठी 15 दिवस दांडी मारली. मंदारचे फार हाल होऊ लागले. रात्री मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून हॉस्पिटलमध्ये झोपायला जाणं, सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांचे डबे तयार करणं, मग स्वतः तयार होऊन परत हॉस्पिटलमध्ये जाणं, चारूच्या वेगवेगळ्या टेस्ट करणं, यात मंदार प्रचंड थकत होता. उगवलेला दिवस कधी पार पाडायचा हे त्यालाच कळत नव्हतं. चारूच्या तब्येतीत काहीच फरक पडला नव्हता. त्यातही तिला चिकनगुन्या झाल्याचं निदान झालं आणि तिच्या हालात अजूनच भर पडली. तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करून जात होत्या, पण एकीनेही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही. एक दिवस संध्याकाळी थकलेला मंदार चारूजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना दरवाजावर थाप पडली. मंदारने दार उघडून पाहिलं तर बाहेर रविदादा आणि रेखावहिनी उभे होते. अरे दादा, वहिनी तुम्ही? तुम्हाला कोणी कळवलं? मंदार, अरे चारू आजारी असल्याचं तू तरी कळवायचंस ना. एक साधा फोन तरी करायचास. वेगळा झालास म्हणजे आमचा काही संबंध राहिला नाही का? रवी आत येता येता विचारलं. तसं काही नाही रे दादा, पण काही बोलू नका भाऊजी. आज प्रतीक्षा आणि प्रसाद घरी आले नसते तर आम्हाला काही कळालं नसतं. काय मुलं तुमच्याकडे आले? हो, आई वडिलांचे होणारे हाल त्यांना पाहवले गेले नाहीत म्हणून ती आमच्याकडे आलीत आणि आता चारू घरी येईपर्यंत आमच्याकडेच राहू देत. बापरे, काय भयंकर अवस्था झाली आहे चारूची.
चारूकडे पाहत रवी म्हणाला, आणि या कोणत्या दवाखान्यात घेऊन आलायस तू तिला? अरे आपल्या इतक्या डॉक्टर्सच्या ओळखी आहेत, चांगल्या डॉक्टरकडे तर जायचंच. आणि आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असताना तू विकत औषधं आणलीस? मंदारला काय बोलावं ते कळेना. रवीने फाईल बघितली, मग म्हणाला, आपण आत्ताच चारूला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करूया. मी डॉक्टरांशी बोलतो आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतो. रेखा चारूजवळ बसली, तिचा हात हातात घेऊन म्हणाली, काही काळजी करू नकोस चारू, सगळं व्यवस्थित होईल. आणि भाऊजी, मी थांबत जाईन रात्री चारूजवळ, तुम्ही जाऊन आराम करा. ह्या ऐकून चारूच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. शेवटी तुमच्या कितीही ओळखी असू द्या, संकटात रक्ताचीच नाती मदतीला धावून येत असतात, हे तिला आज कळलं होतं. 15 दिवसांनी बरं झाल्यावर चारूला रेखाबाईंनी आपल्या घरी घेऊन आरामाला घेऊन आली. एके दिवशी संध्याकाळी मंदारने बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली. चला मुलांनो, आपल्याला आता घरी जायचंय. प्रतीक्षा आपला भाऊ आणि रवीच्या मुलांसह आत आली. मंदारसोबत रवी, चारू आणि रेखाबाईंनीही बसली होती. मी नाही येणार तिकडे, तुम्ही मला कितीही बोला, मारा, पण मी तिकडे येणार नाही. मी रवी काकाकडेच राहणार आहे. ती मंदारसमोर धीटपणे उभी राहत म्हणाली. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतानाच छोटा प्रसाद आपल्या बहिणीला बिलगला आणि म्हणाला, मी पण नाही येणार, मला नाही जायचं त्या घरी. मंदार त्याच्या निश्चयापुढे आणि आवाजातल्या ठामपणापुढे निशब्द. असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही याची त्याला खंत वाटली. ठीक आहे, तुम्ही जाणार नाही तर मी सुद्धा तिकडे जाणार नाही, मंदार चारूकडे पाहत म्हणाला. चारूच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने रेखावहिनींचे पाय धरले. वहिनी, मी चुकले, मला माफ करा, मी खूप वाईट वागले तुमच्याशी. रेखावहिनीने तिला उचलून जवळ घेतलं. अगं वेडे, एकमेकांना सुखदुःखात साथ देण्यासाठीच तर ही बंधनं असतात. मला कल्पना आहे की एकत्र कुटुंबात रूम वेगळे असल्या तरी प्रायव्हसी मिळत नाही, पण ज्या सुखाकरिता आपण ही बंधनं तोडून स्वतंत्र होऊ पाहतो, ती सुख क्षणिक असतात. आपल्यापेक्षा ही लहान मुलं बघ किती शहाणी असतात. ती एकमेकांशी भांडतात, माऱ्यामाऱ्या करतात, पण पुन्हा एक होतात. आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात. शेअरिंगचं सुख त्यांना कळलेलं असतं. आपण मोठी माणसं स्वतंत्र होऊ पाहतो, पण त्या स्वातंत्र्यामुळे येणारी वेगळी बंधनं अजूनच त्रासदायक ठरतात. या सर्व प्रकारात तुझी नाही, तुझ्या वयाची चूक आहे. लग्न झाल्यानंतर मलासुद्धा आपला राजाराणीचा संसार असावा असं वाटायचं, पण नणंदा, दिरांची लग्न, सासू सासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळे मला स्वतंत्र होता आलं नाही. नंतर तर ही बंधनच मला आवडायला लागली. आता तर मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. चारूने डोळे पुसले, दिराकडं पाहिला आणि म्हणाली, भाऊजी, आम्ही परत या घरात आलेलं चालेल? चालेल? अगं हे घर तुझंच आहे चारू. मंदार, घेऊन ये सगळं सामान. मुलांनी आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या. ते पाहून मंदारचे डोळे आसवांनी भरून गेलं.